गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मगाशी मी येऊन गेलो, तू झोपला होतास. मी उठवलं नाही मुद्दाम. वसुधा म्हणत होती मला तुला काहीतरी बोलायचंय मनीषी. हां, हेच की आमच्या तिकीट्स आलेत बाबा. म्हणाली मला. तू तयारीला लागत म्हणजे धावपळ नको ना नंतर. वसुधा मला सांगत होती की शुभ्रा तयारीला लागली सुद्धा. ती मदत करते तिला. तूही सुरू कर. हो. शुभ्रा बरी आहे ना रे? हो. नाही, हा जो काही प्रकार घडला त्यावरून मला आणि तुझ्या आईला असं वाटलं की तुम्ही जाण्यापूर्वी जर तिला एकदा चांगलं सायकॅट्रिस्ट दाखवता आलं असतं तर. हो. आई म्हणाली मला. तिने तो नंबर सुद्धा दिलाय मला. नाही पण काय हरकत नाही. इथे असं दाखवलं असतंच म्हणजे काय होतं की आम्ही होतो इथे तुझ्या मदतीला. ठीक आहे म्हणजे तू अमेरिकेला गेलास की तिकडे कुठल्या तरी चांगलं सायकियाट्रिस्ट दाखव. पण दाखव मात्र. तसा काही प्रॉब्लेम काही येणार नाही रे. पण समजा आलास तर तू आहेस ना. बर ठीक आहे. अच्छा बाबा, काय? काही नाही. अरे सांग ना. नाही, खरंच काही नाही. ठीक आहे. एकदम फर्स्ट क्लास जागा आहे साहेब. आपल्याला आयडियल अशीच जागा आहे. बर. हायवे टच आहे. म्हणजे रस्ता तसा प्रॉपर नाहीये पण कच्ची वाट आहे साहेब. गाडी अगदी व्यवस्थित आत जाऊ शकते. बर. पाणी मिणी सगळं एकदम फर्स्ट क्लास आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साहेब, तो जो मालक आहे ना तो लवकरात लवकर ही जागा विकून परदेशी स्थायिक व्हायच्या विचारात आहे. बर. त्यामुळे बाजार भावापेक्षा कमी भावात आपल्याला ही जागा मिळू शकेल. म्हणजे आपला तो रिसॉर्टचा जो प्रोजेक्ट आहे ना त्याच्यासाठी अतिशय योग्य जागा आहे साहेब. मग लावायचा का पैसा या घोड्यावर? अगदी डोळे झाकून. विंगचा घोडा आहे साहेब. नमस्कार साहेब. या परमेश्वरा, या या. घेतलात का तुम्ही अवतार? बसा. कशी झाली वारी? छान. व्यवस्थित दर्शन वगैरे विठ्ठलाचं? हो, यंदा होतं त्याच्या मनात. काही त्रास वगैरे नाही झाला ना? अहो, विठुरायाच्या दरबारी कसला आलाय त्रास? हा हा चंदूबा, हे परमेश्वर गोडांबे. नमस्कार. नमस्कार. नमस्कार शास्त्री साहेब. नमस्कार. आपली यापूर्वी ओळख झाली? नाही,
आपण पहिल्यांदाच भेटतोय. परमेश्वराला कुणाच्या ओळखीची गरज नसते चंदोबा. म्हणजे त्याला कोणी ओळखो ना ओळखो, तो सगळ्यांना ओळखून असतो. काय परमेश्वरराव, खरं आहे ना? माहिती असणं फार महत्वाचं असतं साहेब. आणि आपण माहितीच्या युगात वावरतोय. त्याच्याकडे जास्त माहिती, तो इतरांपेक्षा 4 पावलं पुढेच असतो, नाही का शास्त्री साहेब? हो, मला साहेब नका म्हणू. जुनी खोड आहे त्याची. स्वतःच्या बायकोला सुद्धा तो साहेबच म्हणतो. काय परमेश्वरराव, काय चहा घे? काय साहेब? हो सॉरी, चहा चालत नाही, नाही का तुम्हाला? काय दूध वगैरे? आता काहीही नको. बर, काय नाही, सहज आम्ही गप्पा मारत बसलो होतो रे. आपल्या चंदूने त्या वसईकडची एक जागा हेरून ठेवली. मी तुला मागे म्हटलं होतं ना ते आपल्या रिसॉर्ट बद्दल. ते हो, हायवे लागतच आहे. म्हणजे वसई गावाचा जो फाटा आहे ना, त्याच्या जस्ट अलीकडे दादलानी नावाचा एक सिंधी गृहस्थ आहे, त्याची जागा आहे. त्याचा 3 एकरचा प्लॉट आहे का? दुसऱ्या बाजूला मारुतीचं एक छोटस मंदिर आहे, तीच जागा ना? तुम्हाला माहिती आहे ती जागा? अरे याला माहित नाही अशी एकही गोष्ट आजपर्यंत मला तरी माहित नाही. साहेब, काही व्यवहाराची बोलणी झाली आहेत का? आत्ता तो झाडी करून आलाय. का काही गडबड आहे का? त्या जागेच्या मूळ मालकाचं नाव महाशब्द आहे. त्याचा खून झाला. वय वर्ष 80. त्याच प्लॉटवरच्या पडक्या विहिरीत त्याची डेड बॉडी सापडली. त्यानंतर महाशब्दच्या मुलांनी ती जागा दादलानीला विकली. बर, या दादलानी साहेबाचे फेरामध्ये फार केसेस आहेत. केव्हाही त्याला बेड्या पडू शकतील, आणि म्हणूनच तो आपलं सगळं घबाडं गुंडाळून परदेशात जायच्या तयारीत आहे. माझा अंदाज चुकीचा नसेल तर बाजार भावापेक्षा किमान 5 लाख कमी किमतीत ती जागा त्याला विकायची आहे. 7 लाख. पण तुम्हाला कसं माहिती? कसं ते विचारायचं नाही. काय तर परमेश्वरराव, पंढरपुरात तुमचा अँटेना सुरू होता वाटतं. सगळी त्या विठ्ठलाची कृपा साहेब. चंदू शेठ, त्या जागेचं नाच सोडून द्या. लफडेवाली जागा आपल्याला नको, दुसरी काहीतरी बघायला लावा. पण मला काय म्हणायचं साहेब, तुम्ही एकदा स्वतः जाऊन ती जागा बघा. नाही, परमेश्वर म्हणाला नाही. नाही, ठीक आहे साहेब, मी उद्या वसईला जाणारच आहे, तेव्हा बघेन काय करायचं ते. येतो मी. काय घेतलं नाहीस तू? नाही नको साहेब, थँक्यू. बर. अच्छा परमेश्वर साहेब, इट वॉज नाईस टू मीट यू. The pleasure was entirely mine, sir. नवीन माणूस आहे, तुझी कीर्ती अजून कानावर गेली नाही त्याच्या. मेहनती आहे. मुळात त्याला खूप मोठं व्हायची भूक आहे. हाय, आपल्या कामाचा माणूस आहे. उघडलीच वाटतं त्याची ही कुंडली. ज्ञानोबा माऊली, ज्ञानेश्वर माऊली.
मी बसलो तर चालेल ना? आय एम सॉरी, मी बसल्यावर विचारतोय, बट आय होप यू वोंट माइंड. कसला विचार करतेस? लेट मी गेस. तुला आठवण येते निखिलची. दॅट मीन्स आय एम राईट. आठवतंय म्हणजे काय होतं तुला? व्हॉट डू यू मीन? काय? लुक प्रिया, आठवणी म्हणजे असं काय ऍबस्ट्रॅक्ट नसतं. आपल्याला काहीतरी आठवतं, एखादा प्रसंग, एखादी घटना, भांडण. तसं तुला काय आठवतंय? मी आज घरी येताना ना काही मुलांना बर्फाचा गोळा खाताना पाहिलं. निखिलला आवडायचा बर्फाचा गोळा, राईट? मध्ये मध्ये बोलला असता काहीच सांगणार नाही. उप्स, सॉरी. लहानपणी ना सुट्टीत वाड्यावर मी आणि निखिल खूप मस्ती करायचो. लहान होता ना माझ्यापेक्षा, जाम पिदवायचे मी त्याला. लपाछपी खेळताना मुद्दाम त्याच्यावर राज्य द्यायचे आणि त्याने डोळे मिटले रे मिटले की वाड्याबाहेर धूम ठोकायचे. नाक्यावर जाऊन बर्फाचा गोळा खायचे आणि यायचे आरामात तासा दीड तासाने. बिचारा वाडाभर मला शोधत राहायचा. खूप दादागिरी केली मी त्याच्यावर. हाऊ स्वीट. सॉरी सॉरी. खरंच खूप दादागिरी केली. आज या सगळ्याबद्दल मला त्याची माफी मागावीशी वाटते. I just feel like saying sorry to him. पण आता अजूनही सॉरी म्हणू शकतेस. इट्स पॉसिबल. यु नो प्रिया, माझा दादा गेला ना, त्यावेळी खूप गोष्टी सांगायच्या राहून गेल्या त्याला. मी लहानपणी खूप मस्तीखोर होतो, अजूनही आहे. बाकीच्या मुलांसारख्या माझ्याही खूप कंप्लेंट्स यायच्या. कॉलेजच्या फर्स्ट इयरला असताना मला केटी लागली होती आणि नेमकं त्याच वेळी माझ्या ड्रॉवरमध्ये बाबांना सिगरेटचं पाकिट सापडलं होतं. दादानी काय केलं? त्यांनी बाबांना सांगितलं की ते त्याचं पाकिट आहे. बाबांनी त्याला 4 समजुतीच्या गोष्टी सांगितल्या आणि दॅट्स इट. तो नेहमीच मला वाचवायचा. मला कधीच त्याची किंमत नव्हती. जेव्हा त्याची डेड बॉडी घरी आणली ना, त्यावेळी वाटलं त्याला उठवावं आणि त्याला सांगावं, दादा, हाऊ मच यू मीन टू मी. तेव्हा काहीच उपयोग नव्हता. तो ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. प्रिया, माणसं जरी गेली ना तरी ती कुठेतरी आपल्या आठवणीत असतात, आपल्या आत. आणि त्या आठवणी आपल्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. मी अजूनही बोलतो माझ्या दादाशी, माझ्या आठवणीतल्या दादाशी.
माझा देवावर विश्वास नाही. त्यामुळे भूत आत्मा याच्यावर पण नाही. माझं बोलणं कोण ऐकतं हे मला माहिती नाही, पण ऍटलिस्ट माझं मन तरी हलकं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या आठवणीतला दादा माझ्यासाठी जिवंत राहतो. तू इतका इमोशनल आहेस, एवढा विचार करतोस, तुझ्याकडे बघून वाटलं नव्हतं. मी कोणी सांगितलं तुला मी इमोशनल आहे? हे आय एम नॉट इमोशनल वगैरे. हा, एनिवे, यू टेक केअर. गुड नाईट.